रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी गेलो होतो त्या गावात. त्या गावाची जी बैठक झाली मतदानाची, ती मागणी जी केली ती वडिलांनी स्वतः तिथं केली. पण सरकारने यंत्रणा वापरून त्या सगळ्या गोष्टी तिथं होऊन दिल्या नाही. प्रश्न नियोजक होऊन गेली होती. नियोजक होऊन गेल्यानंतर एका गावात लोकांनी सरकार केली की आम्ही असं मत टाकलं होतं, पण तिथं निघालं दुसरं, म्हणून आमची चाळच होणार घ्या हे गावकऱ्यांनी सांगितलं आणि ती मताची फेटी ठेवली आणि चाळीच्या ठिकाणी घेतली. याच्यात काय गुन्हा आहे? पण हे तुम्ही करताना ॲक्शन घेतली गेली, केसेस केल्या गेल्या आणि हे डेमॉन्स्ट्रेशन करून दिलं नाही. याच्यामध्ये शंका निर्माण होती. लोकसभा नंतर मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी झाली, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी झाली, परंतु विरोधी पक्षांना तुम्हाला त्याच्यामध्ये मतदार याद्या स्वच्छ आहेत, पारदर्शक आहेत अशी त्यावेळी शंका का नाही आली असं भाजपला विचार. नाही, पॉईंट असं आहे, आम्हाला असं दिसतं, याचा दृष्टिकोन असा आहे की एकदम छोटी राज्य घ्यायची, झारखंड किंवा तसं हरियाणा अशी छोटी राज्य घ्यायची, तिथं काय करायचं ते करा. मोठी राज्य जी आहेत त्या ठिकाणी हे उद्योग करायचे आणि त्याचा परिणाम एकंदर लोकसभेच्या संख्येवर अशी शंका अनेकांच्या मनात आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आता दिल्लीमध्ये आंदोलन करणार, कुठेतरी आता केंद्राने हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा आहे. मला माहिती नाही आता दिल्ली आंदोलन काय करणार आहे, कशासाठी करणार आहे. मेळावा घेणार, मराठ्यांचा मेळावा घेणार. मेळावा आंदोलन नाही. लोक शांत बसतील असं नाही, आयोगानं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. लोक शांत बसणार नाही याचा अर्थ काय? श्रीलंका निवडणुकीत निकाल देतील, आणखीन काय करतील. तसं आपण आपल्या आजूबाजूला काळजी करण्यासारखी स्थिती. आत्तापर्यंत भारताचं परराष्ट्र धोरण त्याच्यामुळे शेजाऱ्यांशी चांगले संबंध हे जवळ निघून जेव्हापासून सुट ठेवतं. आज काय चित्र दिसतंय? आज तुम्ही हिंदुस्थानचा नकाशा ठेवा, सुरुवात पाकिस्तान पहिल्यापासूनच आपल्याला लिहिलेली आहे. त्यामुळे आधी तिथं विरोध असला तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. पाकिस्तान संपला, शेजारीचं नेपाळ हा नेहमी भारताचा मित्र. नेपाळला तुम्ही जायचं म्हणलं आपल्याला पासपोर्ट लागत नाही. काठमांडूला तर तिथं दर्शनाला हजारो लोक रोज जातात. तिथली पॉप्युलेशन धार्मिकदृष्ट्या बघितली की हिंदुत्वावर आस्था असलेली फार मोठी लोकसंख्या आहे. पण आज काय दिसतं तिथं? आज त्या राज्यात जो नेहमीचा आपला सरकारी, आज ते राज्यच सरकारचं असं दिसतं. ही त्यांची स्थिती. त्याच्यानंतर चीन सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर पुढे बांगलादेश, त्याच्या स्वातंत्र्यासाठी आपण त्याग केला, आपण झेल होतो. आज बांगलादेश आपल्याला खाली जा तुम्ही श्रीलंका सुद्धा आपल्या सरकारी होतात. मला स्वतः जात होतं की त्या देशात अन्नधान्याची अडचण झाली त्यावेळेला तुमचे मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर होते आणि माझ्याकडे अन्न आणि शेती होतं. मला तिथं जायला सांगितलं आणि आम्ही जाऊन त्या ठिकाणी तिथल्या श्रीलंकेच्या अन्नाचा प्रश्न
त्यांच्याशी सुसंवाद करणं सहज होणार. त्याच्यात श्रीलंकेचे आमचे संबंध अतिशय चांगले होते. आज श्रीलंका सुद्धा आमचा मित्र राहिला नाही. आज आम्हाला शेजारी मित्र कोण आहे? आणि माणसं दुखवली, देश दुखवले. आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्नचिन्ह आलेले आहे. आणि याच्यामध्ये आजचं सरकार केंद्राचं हे कितपत यशस्वी आहे याचा विचार करायची वेळ आली. थोडक्यात देशाचं परराष्ट्र धोरण जे आहे ते फक्त असं म्हणायचं का? चेतावणी दिलेली आहे. ज्या पद्धतीनं रशियाकडनं तेल खरेदी सुरू आहे, युद्ध सराव मॉस्कोसोबत सुरू आहे, त्याच्यावर तरी योग्य नाही असं सांगितलेलं आहे. चेतावणीच करत आहे. परराष्ट्र धोरण चुकतंय का? असं आहे की आता समजा यांनी प्रश्न विचारला, आपल्याला पेट्रोलियम प्रॉडक्ट घ्यावे लागतात. आपली देशाची गरज ही देशातच लागत आहे असं नाही. आपल्या जो काही आसामच्या त्या भागात पेट्रोलियम मिळतं ते फार मर्यादित आहे. आणि मग आपण आयात करतो. आयात जर करायचं त्या आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये जो देईल त्याचा विचार करायचा का नाही? आणि त्या दृष्टीनं रशिया हा भारताचा जुना मित्र आहे. आणि जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये पंचशीलचं तत्त्वज्ञान सांगितलं. जे देश एकत्र गेले त्याचाच रशिया होता. आणि तोच रशिया आज तुम्हाला तेलाची गरज असेल तर कमी किमतीमध्ये जर देत असेल तर घ्यायचं का नाही? पण आम्ही तिथं तेल घेतो म्हणून अमेरिकेचं प्राईम मिनिस्टर काहीतरी वक्तव्य करतायत ते का आम्ही मान्य करते? आमच्या हिताचा आम्ही विचार करू, त्यांना त्यांच्या हिताचा विचार करायचा अधिकार आहे. आम्ही काही नाही म्हणत नाही. पण हे जे घडतंय म्हणजे तुम्ही देशा मारता एक प्रकारे चांगली गोष्ट, आज तुम्ही सोडता, पण हे असं सहन करू नका की याच्यावर देशाच्या अर्थव्यवस्थेवर अडचणी. आयोगाने एक बदल दिली या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढले की आता रंगीत फोटो त्या ठिकाणी ईव्हीएम वरती असणार आहे. पहिल्यांदा जे मत पडणार आहे ते असं काल आमच्याच पक्षाचं नाशिकला अधिवेशन होतं. आणि त्या ठिकाणी आम्हाला काही लोकांनी दाखवलं. त्याच्यात काय दाखवलं? मशीन होतं, मतपत्रिकावरती तुम्ही यायचं, त्या मतपत्रिकेवर अनेक चिन्ह होती. कुठं आंबा होता, कुठं केळी होती, कुठं द्राक्ष होती, कुठं वही आली होती, असे वेगवेगळे. तर समजा वही आली, त्या मताचं वतन तुम्ही दाबलं की खाली चिठ्ठी येते. चिठ्ठी आलेली दिसली, पण नंतर चिठ्ठी वळल्याच्या नंतर तिचं कमळ होतं, वेळ आली नव्हती. आणि मत दिलं एकाला दिलं कमळाला. असं प्रात्यक्षिक आम्हाला सगळ्यांना, तुम्ही होता ना, तुम्ही त्या सगळ्यांना दाखवलं. याचा अर्थ कुठंतरी इथं घसरत ही वाहणार लोकांच्या मनात झाली. ही कलेक्टिव्ह ॲक्शन घेऊन दुरुस्त केली नाही तर लोक कायमच शांत असतात असं नाही. दुर्दैवाने आयोगाच्या संबंधी असं वेळाची वेळ कधी आली नव्हती. आज ती येते आणि त्याचं एक्सपोजर हे राहुल गांधींनी अधिक केलं. आता ते काय हायड्रोजन मानवायचे मी वाढ बघतोय. त्याच्यातून आणखीन काय करत मतचोरीचा फटका तुमच्या पक्षाला बसला काय? कारण अनेक काठावरती उमेदवार आहेत तुमचे पडले गेले. जयंत पाटलांनी सुद्धा आता नाशिकच्या मेळाव्यात सांगितलं की आमचे उमेदवार आहेत ते बहुसंख्य मतं
विरोधात बसला गेला. नाही की आम्हाला असं ऐकायचं राहावं. माझंच उदाहरण सांगतो. माझ्या पक्षाने लोकसभेच्या 10 जागा लढवायचा निकाल घेतला. तुम्ही लोकांनी 10 पैकी आमच्या नाही निवडून. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला 10 जागा मिळाल्या. लोकसभेला 48 पैकी 10, लोकसभेला 10 मिळाल्या 9 आणि 288 विधानसभेच्या त्याच्यात मला आठवत नाही, पण आम्ही 110 वगैरे काहीतरी लढले असतील, मिळाल्या 10. तिथे खाली त्याच्या आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत तिथे आमच्या जागा आल्या. पण 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी तिथं सगळीकडे पराभव झाला. हा होऊ शकतो, सरसकट नाही, तर कुठं होऊ शकतो. तर काही गोष्टी अशा दिसल्या की आता एक उमेदवार आमचा गेले 25 वर्ष निवडून येतोय, तो फडला. त्याचा पराभव म्हणजे त्याला एकूण फडलेली होतं 1,09,06. त्याच्या शेजारच्या मतदारसंघात आमचा दुसरा उमेदवार की जो 5 वेळी निवडून आले होता, त्याचा पराभव झाला आणि त्याचा पराभव सुद्धा 1,0906. म्हणजे 2 मतदारसंघात शेजारी एक फरंगाचं अंतर आणि दोघांच्या पराभवाच्या आखरी समान आहे. त्याच्यामुळे शंका निर्माण, माझ्याकडे काही पुरावा नाही, पण शंका नक्की निर्माण होतं. आणि ही शंका इलेक्शन कमिशनबद्दल ही होते. कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, कॉन्स्टिट्युशनल संविधानात या संस्थांनी आपल्या विश्वासार्हता हा ठेवला पाहिजे. तो ठेवला नाही हा विचार देशामध्ये लोकांच्या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल अनेकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. सामनातून सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी लोकशाही पद्धतीनं पार पडतील का? आपल्याला काय वाटतं? असं एक काल परवा सुप्रीम कोर्टात हा विषय होता आणि सुप्रीम कोर्टाने एका विशिष्ट काळात या निवडणुका पार पाडल्याच पाहिजेत असा आदेश दिलेला आहे. तर बघूया आता या आठवड्यातच निकाल आहे. प्रारूप आराखड्याबद्दल जी याचिका दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन हा निवडणूक आयोगाचा रबर स्टॅम्प सारखा वापर करतो असं म्हटलेलं आहे न्यायालय. सर्किट बेंच, कोल्हापूर सर्किट बेंचनं त्या संदर्भात सुनावणी सुरू आहे. आता न्यायाचं संविधिच आहे, न्यायफळीच आहे, त्याच्यात आज व्हायचं कशाचं? एनसीडीसीचे कर्ज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील सहकारी राजकारणातील संबंधित लोकांच्या कारखान्यांना, सहकारी कारखान्यांना दिली गेलेली आहे. पक्ष प्रवेश केल्यानंतरही दिली गेलेली आहेत आणि मागच्या निवडणुकीच्या वर्षामध्ये 46 सहकारी कारखान्यांना 7,600 कोटीचं एनसीडीसी मार्फत कर्ज दिलं. त्याचा राजकारणासाठी कुठेतरी केंद्राकडून वापर होतोय का? असं कारखाना अडचणीत असेल तर तो चालू करायला मदत होत असेल दिल्लीवरनं काहीच नाही, त्याला काही विरोध करायचं कारण नाही. पण हे धोरण केंद्रीवरून ठरवू नये, हे सरसकट धोरण असं पण यात राजकारण शिरलं तर सहकारी कारखानदारी मोडकळीस येणार नाही काय? तर राजकारण शिरायला लागलं सहकारी क्षेत्रामध्ये. आता आखरी सांगितले की 106 खाजगी कारखाने आणि 100चे 101 हे सरकारी. यापूर्वी असं चित्र नव्हतं. आपल्याकडे 70% कारखाने हे सरकारी असायचे, 30% हे असायचे. आणि उलट चित्र. नेत्यांच्या कंपन्यांना मद्यविक्री परवाने देण्याचा जो काही विषय होता तो गुंडाळा राज्य सरकारने अशा प्रकारची माहिती समोर येते. कसं बघता तुम्ही? मला माहिती नाही. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीने निर्णय मागे घेण्याची नामुष्की
सरकारवर आले का? अशा पद्धतीचे मुद्दे वाईन शॉपला परवानगी देणं हा मुद्दा निवडणुकांमध्ये येऊ शकतो, म्हणून हा निर्णय मागे घेतला असावा असं वाटतं. कोणता निर्णय? वाईन मध्यविक्री शॉपला परवानगी जे परवानगी देणार होते होती ते थांबवलेले आहे. वाईन शॉपसाठी परवानगी शासनाने तोच निर्णय आता मागे घेतला अशी माहिती मिळते. या सगळ्या निर्णय मागे घेण्याकडे नाही, आम्हाला माहिती नाही त्याची सरकारचं काय झालं नाही. पण एक गोष्ट सांगतो, आमचा याचा अर्थ मी शेतकरी आहे, मी ऊस उत्पादक आहे आणि त्याची जी संघटना आहे देशाची राज्याची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, या सगळ्यामध्ये आम्ही जाणीवपूर्वक निकाल कालच माझ्याकडे बैठक होती वसंतदादा सुगडी स्थितीत, आणि तिथं आमचा एक आग्रह आहे की आता इथून सगळं साखर एक साखर हे सूत्र बदलणार नाही. त्यामुळे उसापासून साखर ही साखर करण्याच्यासाठी उसाचा रस काढणं, त्याची साखर करणं, साखर केल्याच्या नंतर खाली उडवली जाते त्याच्यापासून मोलाचे हे करणं, आणि जो ऊस गळीत केल्यानंतर जो ऊस असतो तो जाळायला वापरतो, त्याच्यापासून वीज, त्यामुळे वीज, अल्कोहोलचे रचनाव आणि साखर या तिन्ही गोष्टी केल्या पाहिजेत, तरच हा धंदा टिकेल असा निष्कर्ष आमच्यातल्या सगळ्या तज्ञांचा आहे. त्याला पोषक धोरण हे सरकारने द्यावं. मग ते दारूसाठी द्यायच्याऐवजी इथेनॉलला जर दिलं तर पेट्रोल आयात ही कमी करता येईल आणि 2 पैसे मिळतील, आणि तो आग्रह आमचा आहे.